अचिंत्याचा शोध घेणे अचिंतनी ही वाट आहे. 25 वर्षानंतर कौल्यवासी आचार्य श्री वर्धनस्थ बाबा सातारा यांच्या विचाराच्या या सुवर्ण महोत्सवामध्ये चिंतनेला झालेला आहे. सोन्याला सुगंध सुटला असं मी या ठिकाणी मानतो. सातारच्या आश्रमाचे वैशिष्ट्य सांगत असताना मला असं जाणवतं, आज पोथीचे प्रवक्ते निर्माण संप्रदायामध्ये सगळीकडे होत आहेत, परंतु काही बाबतीत अडचण येते. आम्ही ड्रायव्हर निर्माण केले, पटकर टाकणारे निर्माण केले, भाजणे तयारी केले, परंतु पोथी सांगणारे तयार झाले नाही म्हणून काही म्हणते अडचणीत आहेत, मोठमोठ्या उसनवार करावे लागते. पण आज सातारचा आश्रम हा संपन्न आहे. आज इथे 5-7 लोक तरी त्या जागेचे योग्य बनवले. ते बाबा, केवढी ताकद त्यांच्यामध्ये असेल. ही अडचण आणखी काही वर्षे सातारा आश्रमला येणार नाही. आधीच माणसं तयार केली, पूर्वी माणसं तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं मानलं जायचं आणि माणसं तयार व्हायचे. ती माणसं ग्रंथ निर्माण करायची. झाडाखाली झाड वाढत नाही असं म्हणतात, पण झाडाखाली महानुभावाचं साहित्याचं वृक्ष वाढलेलं आहे. आता मी जो ग्रंथ प्रकाशित करतो तो 39 अध्यायाचा भागवताचा. 300 वर्ष होऊन गेले त्याला. एकनाथांचा भागवत चांगला आहे, परंतु या दामोदर धाराशिवकरांचं भागवत जे आहे ते भाषेच्या दृष्टीने अधिक श्रीमंत आहे असं मला वाटतं. मी वाचलं माझ्या अल्पमतीप्रमाणे. तेही माणसं निर्माण करणं थांबलं, सगळं वाढतंय, ग्रंथ थांबतायत, माणसं फिरतायत, कुठेतरी थिजल्यासारखं झालेलं आहे. म्हणून आजचा कार्यक्रम बापूंना माहिती होतं, आदरणीय सातारकर बाबांना, आणि म्हणून त्यांचं अभिनंदन तुम्ही केलं. पण पाण्यातून त्यांचं अभिनंदन करायची माझी इच्छा होती आणि आज त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. चिंतनेच्या काही नियमांना त्यांनी मान्य केलं आणि सन्मानित केलं की गुरुवर बसलेला असतो, शिष्य खाली बसलेले असतात असं नेहमीच असतं. पण स्मृती आम्हाला सांगते की गुरुशी शिष्याचे पाय धुई ती खालीवर खालीवर रहाट पाळणा, त्याचा वेग. आणि किती मजेशीर गोष्ट आहे. आपल्या शिष्योत्तमाचं व्याख्यान ऐकत असताना बापूंच्या चेहऱ्यावर होणारं जे झळकणारं हास्य मी बघितलं. खरंच कमाल आहे की माणसाला बसता आलं पाहिजे, कुठेही बसता आलं पाहिजे. उंटाच्या सांगड्यामध्ये बसता आलं पाहिजे. चक्रपाणी महाराजांनी हातात झडून घेता आलं पाहिजे सांगितलं. बसण्या उठण्यावर काही नसतो, बिना पटकाराचा बसला असं पाहिजे. आणि म्हणून खाली बापू जेव्हा बसले, शिष्याला वर बसवला. हे दृश्य किती विलोभनीय दृश्य आहे. आता राजूदादा सातारकर हे माझे स्नेही आहेत. सातारच्या आश्रमामध्ये असे काही हिरे आहेत की एक संशोधन करणार आहे, त्यांनी काही ग्रंथ संपादित केलेले आहेत. आणि संग्राजदादांचे व्याख्यान मी ऐकलेले, युट्यूबवर ऐकलेले आहे. बोलणाऱ्यांनी थांबावं, थांबता थांबता कधी ऐकत बसावं अशी वेळ मला आली असं वाटतं. आणि आपल्यापेक्षा खूप चांगलं बोलणारी माणसं आहेत, खूप नम्रतेने बोलणारी आहेत. त्यांनी विवेकानंदाचं जे उदाहरण दिलं मला खूप आवडलं. किती चपखलपणे ही गोष्ट सांगितल्या जाते. गुरुमुखात गंगा प्रवहती असं मी ऐकलं होतं. आणि गंगा कशाला म्हणायचं, ज्ञानाला म्हणायचं. ती कुठं असते, जी दिशा असते तिथं आपलं समर्पित करायचं. अतिशय अनेक अंगाने त्यांनी आपलं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. भविष्य काळामध्ये पंथाला त्यांची खूप गरज आहे. सातारकर बाबांचा तर प्रश्नच नाही आहे. त्यांचा इतिहास, तत्वज्ञान, जीवशास्त्र, समाजशास्त्र ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत.
म्हणून सातारच्या आश्रमाचं मला नेहमीच कौतुक वाटत गेलेलं आहे. साताराला झालेल्या माझ्या प्रवचनामध्ये मी एक मुद्दा सांगितला की बाबांनी मला काय दिलं. बोरीच्या आश्रमात महावाक्याच्या वेळेला मी एकांतात बसलो होतो, कुठल्या तरी विचारात होतो. बाबांचा माझा फारसा परिचय नव्हता. आले, मला म्हणाले काय टेन्शन घेऊ नको, काही काळजी करायचं काही कारण नाही. हा जो स्पर्श आहे ना, धानी मनी नसताना त्यांनाही ठाऊक नाही, मलाही ठाऊक नाही, अदृष्टाला ठाऊक असेल. आणि खरं सांगतो, तिथून मला एक वेगळा रस्ता मिळाला. त्यानंतर दिल्लीला मी कोणाचं तरी टीव्हीवर कार्यक्रम पाहत होतो. ते म्हटले तू त्यांना कशाला बघतोस, तिथून तुला लोक एक दिवशी बघतील. अशा तऱ्हेने त्यांच्यावर माझी नितांत श्रद्धा होती. आज त्या आश्रम पहिल्यांदा 25 वर्षामध्ये त्या आश्रमातल्या विद्वानांचे, बाबांच्या परिवाराचे व्याख्यान झाले पाहिजे असं मला वाटलं आणि योगायोग या ठिकाणी आलेला आहे. मी मुकुंदराव दादा यांना विनंती करतो की राजू दादा सातारकर बिडकर यांचा आपण फुलहार घालून शाल देऊन सत्कार करावा. की बाबा मगाशी म्हटले की ते नेटवर्क नाही आहे. नेटवर्क कुठल्या प्रकारची झालेली आहे. म्हणून आश्रमाच्या वतीनं माझ्यावर सर्व संत महात्मे आहेत, मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो, अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. आणि अशा प्रकारचा योग पुढं काहीतरी यावा आमच्यासारख्या जीवनामध्ये चिंतन घेण्याचा, यासाठी सर्वांना करबद्ध प्रार्थना करतो. चेरे चारुतरु प्रशोभितवने मांसाति भारम वहने वाचा शंबली शंबलीति वितरण पीयूष वर्षम प्रभो निशेषम शमयन नलर्क रूपते स्थापत्रयम लीलया तम तत्तम प्रणवे समस्त विदुषाम मीशम गुणानाम निधि. महाचिंतनी, या महाचिंतनीचं हे 25वे वर्ष. गेली 25 वर्ष अखंडितपणे महानुभाव संप्रदायाचा असणारा विचार संपूर्ण जगभर पसरवण्याचं काम या चिंतनीच्या माध्यमातून होते आहे. हे जे व्यासपीठ आहे हे फार मोठं महनीय असं व्यासपीठ आहे. याच्यावर बसताना लाख वेळा विचार करावा लागतो. कारण या व्यासपीठावरून ज्यांची पायधूळ मस्तकी घ्यावी, ज्यांचे विचार आपण फक्त ऐकतच राहावे, असे आदरणीय संत या व्यासपीठावरून बोललेले आहेत. आणि आपण त्या व्यासपीठावर बसावं का याचाही कितीतरी वेळ विचार करावा लागेल. 10 दिवस होणारी चिंतनी हे एक अफलातून प्रयोग होता. तसा प्रयोग पुन्हा होईल की नाही पंथामध्ये असा विचार होतो. 10 दिवस रोज 10 टीका सातत्याने 100 टीका 10 दिवसामध्ये पूर्ण व्हायच्या, अशी ही चिंतनी. आणि त्यावेळेला या व्यासमंचावर जी बसलेली व्यक्ती होत्या त्या अत्यंत पंथातले नाणावलेले, अत्यंत बुद्धिमान आणि शास्त्रावर ज्यांची अफाट पकड होती अशी सर्व माणसं होती. त्यानंतर महाचिंतनी, या महाचिंतनीमध्ये पंथ पद्धीयेतर असणारे सर्व संत ते या व्यासमंचावर यायचे आणि त्यांचं मंतव्य ते व्यक्त करायचे. आणि वाटायचं की आपण खूप खुजे आहोत, खूप लहान आहोत, आपण फक्त यांचं ऐकावं, यांची विचारांची ज्ञानाचं जो काही होणारी वर्षा आहे ती आपल्या अंगावर घ्यावी आणि आपण पवित्र व्हावं, अशी ही चिंतनी. आणि त्याचं हे 25वे वर्ष. खरं म्हणजे आचार्यश्रींनी केलेलं मार्गदर्शन, चिंतनीजनक परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री बाबाजी यांचं मार्गदर्शन घेत घेतच आजपर्यंतची जीवनाची वाटचाल चाललेली आहे.
आज खरं तर मी बोलायचं नाही असं ठरवलं होतं, परंतु आचार्यश्रींचा आज्ञा झाली, त्यामुळे या ठिकाणी खरं तर बोलायला सुरुवात करतोय. याआधी आचार्यश्रींनी 2 वेळा सांगितलं होतं. 23व्या वर्षी सांगितलं होतं की चिंतनीमध्ये बोल. मी त्यावेळेला त्यांची आज्ञा मानली नाही. म्हटलं ज्येष्ठ आहेत आमच्याकडे, त्यांना पहिलं सांग. 24व्या वर्षामध्ये पुन्हा बोलले की बोल तू. नाही, आज्ञा नाही. आज्ञा भंग केला 2 वेळा. परंतु आता ही 25वी चिंतनी. म्हटलं आता बाबाच नाराज होतील, आपण आता बोलायलाच हवं. म्हणून या ठिकाणी खरं तर अधिकवृत्ती करतोय मी. गुरुवर्य समोर आहेत, द्वय गुरुवर्य समोरच बसलेले आहेत. तसे त्रिविध गुरुवर्य समोर बसलेले आहेत आमचे. आणि ते बोलताना कसं बोलावं असा प्रश्न पडतो. पोथी चाळत असताना पोथीच्या कडतीवर पाठीमागच्या बाजूला एक श्लोक लिहिलेला होता. तो श्लोक होता, तेलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शीतलबंधनात. आणि मूर्ख असते दातव्यम एताम वदती पुस्तका. पुस्तकाविषयी लिहिलेला हा श्लोक आहे. ते म्हणतात तेलाद रक्षेत, तेलापासून माझं रक्षण कर. दुसरं जलाद रक्षेत, जलाद रक्षेत म्हणजे पाण्यापासून माझं रक्षण कर. तेलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शीतल बंधनात. जे बंधन आहे पुस्तकाची बांधणी आहे ती कधी ढिली होऊ देऊ नकोस. या 3 गोष्टी ज्या ठिकाणी येतात त्यावेळेला ते पुस्तक, तो ग्रंथ हा व्यवस्थित राहू शकतो. बाबांनी चिंतनीची बांधणीच अशा पद्धतीची केलेली आहे. आज या ठिकाणी जलात बसलेलो आहे, परंतु भीती वाटत नाहीये. याच्या मागचं कारण असं आहे, जी बांधणी आहे ती फार उत्तम झालेली आहे. मध्यंतरी विचार केला असा की आता आपण बोलायला बंद करायला हवं, बोलायला नको. याच्या मागचं कारण असं होतं की बोलतो ते आपल्या कृतीमध्ये कुठे आहे का? आपल्या कृतीमध्ये नसेल तर का बोलावं? आपण समाजाला सांगावं की स्वयं दास्य कर, स्वतःचं दास्य तू स्वतः कर. आणि मी माझं ताट जर का उचलत नसेल तर मला सांगण्याचा अधिकार आहे का? मी सांगतो तुम्हाला स्वयं दास्य कर आणि मी माझे कपडे जर का धुत नसेल तर मला तो सांगण्याचा अधिकार आहे का? जे माझ्या कृतीमध्ये नाही ते दुसऱ्याला कसं सांगावं? आणि जोपर्यंत कोणती गोष्ट कृतीमध्ये उतरत नाही ती समोरच्यामध्ये आपल्याला उतरवता येत नाही. म्हणून पद्धतीने करता आला पाहिजे, तो सुधारता आला पाहिजे, आपल्या वर्तनामध्ये तो आला पाहिजे. त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण बोलू शकतो, दुसऱ्याला सांगू शकतो. मला महाभारत काळातील एक कथा आठवते. युधिष्ठिर, पांडवातील ज्येष्ठ पांडव असणारा हा युधिष्ठिर, त्याच्या बालपणीची ही कथा आहे. बालपणी त्यांना एकूण 3 शिक्षक मिळाले. एक शिक्षक होते द्रोणाचार्य, दुसरे होते भीष्माचार्य, तिसरे होते कृपाचार्य. या 3 शिक्षकांकडे त्यांचं अध्ययन चालायचं. द्रोणाचार्यांकडे शस्त्रविद्या, अस्त्रविद्या, भीष्माचार्यांकडून सामाजिक जे काही विद्या आहेत त्याचं, आणि कृपाचार्य होतो त्यांच्याकडून वेदांचं अध्ययन. अशा पद्धतीचं त्रिविध अध्ययन त्या ठिकाणी होत असायचं. त्या 3 आचार्यांकडून त्यांचं अध्ययन चाललं असताना एक दिवस एक ऋचा, वेदाची ऋचा कृपाचार्यांकडून युधिष्ठिर शिकतो आहे. ती ऋचा अशी होती की सत्यम ब्रूयात, वेदामधली असणारी ऋचा आहे. मराठीमध्ये त्याला नेहमी खरे बोलावे असं त्याचा अर्थ होतो. सत्यम ब्रूयात, नेहमी खरं बोला. त्यांनी ती संथा दिली त्यांना पाठांतर करण्यासाठी, सत्यम ब्रूयात. आणि
सगळे पांडव कौरव त्यांच्याकडे अध्ययन करतायत. प्रत्येकाचं अध्ययन चालू आहे, अभ्यास चालू आहे. आणि जे काही अध्ययन केलं ते दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणून दाखवायचं. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण आले आणि जो काही आपला घोग घेतला होता तो आपल्या आचार्यांना म्हणून दाखवला. युधिष्ठिराला विचारलं, का रे काल पाठांतर केलं होतं, जे काही तुला काही भोग दिलेला होता, जे काही संथा सांगितलेले होते, जे काही वेदातल्या ऋचा सांगितल्या होत्या, ते तुझ्या पाठ झाल्या का? त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो, नाही, माझ्या नाही पाठ झालं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, आठवडा झाला, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिन्यानंतर एक दिवशी युधिष्ठिर म्हणतो, आज जी काही तुम्ही ऋचा दिली होती ती माझ्या पाठ झाली. सर्वजण विचार करू लागले, हा एवढा मंद बुद्धी आहे का की 1 ऋचा पाठ करायला त्याला 3 महिने गेले. त्यावेळेला कृपाचार्य त्याला विचारतात, का रे बाबा तुला एवढा उशीर का झाला हे पाठांतर करण्यासाठी? त्यावेळेला युधिष्ठिर सांगतोय की मला पहिल्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं, ज्या वेळेला शब्द सांगितले ते शब्द माझ्या पहिल्या दिवशीच पाठांतर झालेले होते, परंतु त्या दिवशी माझ्याकडून खोटं बोललं गेलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझ्या पाठांतर झालेलं नाहीये. दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला, दुसऱ्या दिवशी पाठांतर झालेलं नव्हतं. अशा रीतीने जवळजवळ सातत्याने 3 महिन्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की जे काही आपण शिकवलं ते प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरलं. आणि ज्या वेळेला ते कृतीमध्ये उतरलं त्यावेळेला मी सांगितलं की पाठ आलेलं आहे. म्हणून ज्ञान जाणे तो जाणता नाहीये, ज्याच्या कृतीमध्ये त्या तत्वज्ञान आहे तो जाणता आहे, असे आमचे सर्वज्ञ प्रभू म्हणतात. तेलाद्रक्षित जलाद्रक्षित याचा दुसरा एक आहे की आजपर्यंत जलामध्ये एकतर मला पोहता येत नाही आणि जलामध्ये हा प्रवास चालू आहे. एक मनामध्ये पहिली भीती होती, परंतु हे सर्वजण बसलेले पाहिले आणि आता म्हटलं आता आपल्याला हे रक्षण करणारे सगळेजण आहेत, त्यामुळे तशी काही चिंता करण्याचं कारण नाहीये. अशा रीतीने त्या क्षणापासून युधिष्ठिराचं जे नाव होतं ते युधिष्ठिराचं नाव झालं धर्मराज. तेव्हापासून तो धर्माप्रमाणे वागू लागला आणि धर्माप्रमाणे त्याचं आचरण होतं, म्हणून त्याचं नाव धर्मराज असं झालेलं आहे. म्हणून शब्द किती आहे त्यापेक्षा ते कृतीमध्ये किती आहे याला खूप महत्व आहे. म्हणून मध्यंतरी बोलणं बंद करायचा विचारात होतो, परंतु आचार्यश्रींची आज्ञा झाली आणि पुन्हा बोलायला आता सुरुवात करायला हवी आणि त्या पद्धतीने आता बोलतो आहे तुमच्या समोर. मगाशी आपणाला सांगितलं की आचार्यश्री यांचं अष्टोप्रहर स्मरण आहे ते लेखी लागायचं. प्रश्न पडला, रात्रीची निद्रेचा प्रसंग आहे आपला, रोज झोपतो, ते 8 प्रहर कसे लेखी लागणार? तो 1 प्रहर कसा लेखी लागणार रात्रीचा प्रहर? भट्टोबासांचं अष्टोप्रहर स्मरण लेखी लागायचं याच्या मागचं कारण असं होतं की प्रत्येक प्रसंगी जी काही घडलेली लीळा आहे ती लीळा आठवत असायची. प्रातःकाळच्या वेळेला प्रातःकाळचा पूजावसर आठवायचे, दुपारच्या वेळेला दुपारचा पूजावसर आठवायचे, सायंकाळच्या वेळेला सायंकाळचा पूजावसर आठवायचे. आणि ज्या ज्या प्रसंगी ज्या वेळेला भोजन करत असतील त्यावेळेला गोसाव्यांचा आरोगणेचा अवसर आठवायचे. अशा पद्धतीने त्यांचं जे काही स्मरण होतं अष्टोप्रहर ते लेखी लागायचं. आम्ही रस्त्याने चालतो त्यावेळेला कुत्री भुकतात आमच्यावर बघून. आचार्यश्रींनी नुसता आवाज टाकला, त्यांचा तो गुर्जर ध्वनी होता, गोड आवाज होता, त्यावेळेला स्तनपित्त लेकरू सुद्धा स्तन सोडून पाहत बसायचं. कोणी आपसात भांडत असतील ती भांडणं विसरून जायची. यामागचं कारण काय आहे? तर जे काही तत्वज्ञान होतं ते फक्त शब्दामध्ये नव्हतं, ते कृतीमध्ये होतं. आमचं हे सर्व तत्वज्ञान हे ज्या वेळेला कृतीमध्ये येईल त्यावेळेला नवीन ग्रंथ अशा पद्धतीचे निर्माण होतील असं कुठेतरी वाटायला लागलेलं आहे. साडेगावचं आत्ता चरित्र झालं, त्या चरित्रामध्ये राणाईसा, या राणाईसाला सर्वज्ञानी श्रीकर देऊन आतमध्ये घेतलेलं होतं, होळीमध्ये घेतलेलं आहे.
नव्हे त्यांची जीवन नौका पार करण्यासाठी सर्वज्ञांनी काय केलेलं आहे, त्यांना तो हात दिलेला आहे. अशीच एक लीळा डोमेग्रामच्या परिसरामध्ये घडलेली होती. आचार्य श्रींचे 2 शिष्य होते, अत्यंत लाडके, अत्यंत आवडते. एक भट्टोबास आणि दुसरे नाथोबास. प्रातःकाळचा पूजावसर उरकलेला होता. नुसताच पावसाळा संपलेला होता. पावसाळा झाल्यानंतर विहरणासाठी सर्वज्ञ प्रभू भक्तिजनांसमवेत छिन्नस्थळीकडे प्रयाण केलेलं आहे. छिन्नस्थळीकडे प्रयाण करत असताना त्या ठिकाणी नाथोबास आहेत, भट्टोबास आहेत आणि बाईस आहे. आणि असाच भरलेला जलाशय होता. त्याच वेळेला गोदावरीला पूर आलेला होता. नाशिक परिसरामध्ये कुठेतरी फार मोठा असा पाऊस झाला आणि त्याचा परिणाम म्हणून डोमेग्राम परिसरामध्ये महापूर आलेला होता. तो महापूर आलेला पाहिला आणि सर्वज्ञ प्रभू दोघांना आज्ञा करतायत की एवढ्या पुरामध्ये तुम्ही पलीकडे जाल का? आपल्यासारखं पाहिला असता पूर तर म्हटला असता एवढा पूर आणि या पुरामध्ये मी कशाला जाऊ पलीकडे, मरायचंय का मला? भट्टोबासानी नाथोबासानी विचार नाही केला. अंगावरची कपडे ती उतरली, गोसाव्यानं दंडवत केला आणि दंडवत केल्यानंतर त्यांनी त्या भरल्या पाण्यामध्ये उडी टाकलेली. भरल्या पाण्यामध्ये उडी टाकलेली आणि उडी टाकल्यानंतर पलीकडच्या काठावर पोहोचताय तितक्यात सर्वज्ञ प्रभू पुन्हा फुटा भवंडतात आणि पुन्हा त्याला परत बोलवतात. रस्त्यामध्ये अर्ध्या रस्त्यात परत आल्यानंतर नाथोबास व्हायला लागलेले आहेत आणि व्हायला लागले त्यावेळेला नाथोबास, त्यावेळेला बाईसाहेब ओरडते आणि बाईसाहेब म्हणते जी गोसाव्यांचा किंकर दास तो नाथू व्हायला लागलेला आहे आणि गोसावी त्या नदीच्या काठाने वेगाने धावायला लागलेले आहेत. या ठिकाणी मला एक बिरबलाची कथा आठवते छोटीशी. एक दिवशी बिरबलाला अकबराने विचारलं की तुमचे सगळे देव आहेत ते देव सहकार्य करण्यासाठी स्वतः धावत येतात आणि आमचे बघा, आमचे कोणी ना कोणीतरी सेवक पाठवत असतात, आमचे देव असतात ते. याचं उत्तर काय बिरबलाला देता आलं नाही. त्यावर बिरबल म्हणतो की याचं उत्तर एक दिवशी मी देईन. एक दिवशी सगळा राजपरिवार होडीमध्ये बसतो आणि होडीमध्ये बसून सर्व नौकानयनासाठी चाललेले आहेत. त्यावेळेला नौकानयनामध्ये चालले असताना हा जो बिरबल आहे तो काय करतो, एक कपड्याचा चिंध्याचं बालक तयार करतो आणि ते बालक एका सेवकाच्या हातामध्ये येतो. त्याला वेश संपूर्ण घालतो, तो राजपुत्राचा वेश घालतो आणि राजपुत्राचा वेश घालून त्याला त्या नावेमध्ये बसवलेला आहे आणि अकबराला दिसेल अशा पद्धतीचे तो समोर राजपुत्र ठेवलेला आहे आणि अचानक त्याच्या हातातून निसटतो आणि तो पाण्यामध्ये पडतो. पाण्यामध्ये पडल्या पडल्या अकबर त्या पाण्यामधून उडी मारतो आणि उडी मारल्यानंतर ते जे काही कापडाचं बनवलेलं होतं राजपुत्र त्याला घेऊन पुन्हा वरती येतो. वरती आल्यानंतर तो बिरबलाला विचारतो, ही काय चेष्टा लावलीस तू, काय चेष्टा केलीस तू अशी? त्यावेळेला सांगतो की तुम्ही सांगितलं होतं की तुमचा ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला तुमचा देव स्वतः धावत येतो, याचं हे उत्तर आहे. म्हटले कसं? त्यावेळेला सांगतो, खरं म्हणजे तुमच्याकडे एवढे सेवक होते, त्या सेवकापैकी कुणाला तरी उडी मारायला सांगायला पाहिजे होतं. त्यापैकी तुम्ही कुणालाही उडी मारायला न सांगता तुम्ही स्वतः का उडी मारलीत? त्यावेळेला सांगतो की तो माझा पुत्र आहे. त्या पद्धतीचे हे सर्व भक्त आहेत, त्यांना भगवंत पुत्र समजतो आणि म्हणून भगवंत त्या गोदावरीच्या काठाने धावत आहेत आणि नाथोबासांना सांगतात येथची गा आणि त्या ठिकाणी नाथोबास उभे राहतात
आणि नातोबास उभे राहिल्यानंतर त्या ठिकाणी फक्त गुडघ्या इतकं पाणी असतं. अशा रीतीने गोसावी त्यांना पाण्यापासून त्यांचं रक्षण करतात आणि भट्टोबासांना त्याला घेऊन यायला सांगतात. अशा पद्धतीने तो रक्षणकर्ता परमेश्वर आहे. ह्या जलामधून त्या पद्धतीने आपल्याला परमेश्वराने रक्षण केलेलं आहे. आणि या पैलकाठावर आपण आता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. दंडक प्रणाम.